पप्पा आपल्याला द्यायला लागले थोडं. मम्मीला चारा जरा. तुला चारायला लागलं. आवाज चारा की. होय पप्पा. काय नाही आपल्या वेळेस काय नव्हतं ते. कॅडबरी पण पटकेडी घेतली आणि त्याची गुलाब देतात बाथरूम मध्ये जाऊन बसला. बाय. हे तो मोबाईल कडे किती बघतोय ना. चला बाय बाय. येतो रात्री आम्ही. या बाबू. हाय मंडळी, नमस्कार सगळ्यांना. कशात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज, आजचा ब्लॉग अजिबात स्किप करू नका, एंड पर्यंत बघा. आजच्या दिवसभरात मी काय काय करते ते. सो गाईज, ब्लॉग स्किप करू नका आणि एंड पर्यंत बघा. आणि जर नवीन असताल तर चॅनलला आत्ताच लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात नका विसरू. बेल आयकॉन दाबून ठेवा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. भाज्या चालल्या तर चपात्या आणि इथं आपली भाजी पण झाली आहे. मी आज बनवलंय फ्लावर आणि वाटाण्याची भाजी. हे बघा, फ्लावर, वाटाण्याची भाजी, चपाती, चहा, नाश्ता. एकदम मस्त रोजच्या सारखं जेवण बनवलंय. तर हे बघा, रात्रीचा भात होता थोडासा, तर तो मी गरम केलाय. तो मी खाणार आहे चहा सोबत मस्तपैकी. आणि मम्मीचा नाश्ता झालाय, पप्पाला नाश्ता द्यायचा आहे. पप्पाचा नाश्त्याचं ताट करून ठेवलंय, फक्त द्यायचंय आता. चहा पण द्यायचा पप्पाला आणि त्यासोबत ते सगळं भाजी चपाती. या गाईज, नाश्ता करायला आज बघा काय बनवलं मी. काय म्हणलं आज? जेवण. भाजी दाखवते कोणती. जेवण बनवलंय आज. जेवायला जेवण बनवलंय. काय सोबत हे भात, हे कोशिंबीर आणि जेवण. या जेवायला. बिंदास या. गाईज, आम्हाला एक इमर्जन्सी आली आहे आणि आम्ही लगेच चाललोय दीक्षाताईच्या घरी चाललोय अर्जंट मध्ये. आणि तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल की आम्ही का चाललोय ते, म्हणजे का आलोय ते तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल. प्रतीक आता आला कामावरनं आणि मी लगेच त्याला घेऊन चालली आहे. मी प्रतीकला खोटं बोलून आणलं. त्याला म्हणलं किती विश्वास ठेवतो माझ्यावर. लागलं पायाला. चल लोक कोणच नाही घरात. डोक्यात पांगळी का जरा तू? पसून आणलं त्याला. बाबूला भेटायला. चालतं आता चालू होतं ना. थांब त्याला मालिश चालली. मी नाही उठवू शकत. उठ आतमध्येच ये. बाई, आम्ही भाऊंचे लय हाल चाललेत. पप्पा अजून एकदा पप्पा झाल्यापासून नाडी पण स्वतः काट कसं करणार आहे भरपूर आता. नाडी स्वतःची घालतात आता. बरोबर नाही घेऊ शकत ना आता. काय पप्पा आता पप्पाचा खर्च लय झालाय. काय पप्पा डेंजर खर्च. स्वतःसाठी नाही काय घेऊ शकत पप्पा. आता ओनली बाळासाठी. बघा, बाळासाठी नवीन पाळणा बिळणा. हिचं काय चाललंय? ती उगाच नकरी करायला लागली. फसून आणलं मी तुला. कसं वाटतं तुला? जाणीन मी 5 मिनिटं गाडी घेऊन. तू चालत आहे. बाळाची चालली आंघोळ. बाबू, ए बाबू, इकडे बघ. इकडे काकी. अय पोला. आता आंघोळ चालली. आता मालिश केली दीक्षाताईंनी. बाळाला मस्त आता आंघोळ घालणार आहे. आता जाग होत हे. फोन केलता मी दीक्षाताईंना. बाबू, काय रे कशा हसते ग? कशा हसते तू? कशा इथं बघा आमची रानो. कसं हसतोय. आंघोळ केली तू? आंघोळ करताना थोडं पण नाही रडत. ओहो, ही काय नुसती उड्या मार लागली अशा. काय तुला होतंय काय नेमकं एवढं? हा, उड्या मारतो. का जमती तरी का? हा रडतच नाही. रडवायचं का?
नाही म्हणजे तसं नाही, काय काय बाळ कशी लगेच रडतात नाही का? सकाळी किती रडल नाही रडत तो, आंघोळ करताना नाही सम्यक रडत. अय सम्यक मम्मा पप्पाचा फोटो बघते. मला पण हा का? वाटते. कोणाचा फोटो बघताय पण पंख्याला आहे का मम्मी पप्पा? पंख्याला लावलाय का मम्मी पप्पाचा फोटो? तर गाईज आता बाळांनी आंघोळ केली. मला बसायचंय खरं तर, पण आता मला प्रत्येकमुळे जावं लागणार आहे. जाऊन फोटो बोलून आणलं मी रात्र काय फोटो बोलून आणलंस तू जास्त थोड्या तासभर बसला हे बघा कोण आलंय. आकाश भाऊ पण आलेत. आकाश भाऊ पण बाळाला भेटायला आलेत का? झोपायला लागलाय तो. दीक्षाताई म्हणायला लागल्यात माझा अवतार चांगला नाही, माझा अवतार चांगला नाही. मला घेऊ नका. दाखवा तुमच्या अवतारला काय झालंय. चांगले गोरे गोरे दिसताय की. बाबू झोप आलीये, झोप आली. तुमची प्रॅक्टिस झाली ना पोरं सांभाळायची. आता तुम्ही तयारी करा लवकर. मोठे आहेत आमच्यापेक्षा. बाबूला एक अजून एक बाबू मग तर 3 पोरं घरात. चार होतील रे काय चार, हा. नुसतं का आलं? त्यांना ट्विन्स झाले पाहिजे. 4 पोरं मग. हो धिंगाणाच मग. मावशी तर पागलच होऊन जाईल पोरं सांभाळून पळून जातील तर बाबू बाहेर. बाबू आणि कोणती गोष्ट घ्यायचीच नाही चार घ्यायला बाबू बाय. हे तो मोबाईल कडे किती बघतोय ना. चला बाय बाय. येतो रात्री आम्ही. या बाबू टाकून आलं रात्री. तर गाईस पाणी अडत काढून मला तिकडे नेलं होतं. आता पाणी बनवती पकोडे चालू रेसिपी. हे बघा दुपारीच करून ठेवलं. तिकडे चहा ठेवलाय. हा छान आहे की बाबा. पहिल्यांदाच असलं केलंय. आईला म्हणली असं बापाला पहिल्यांदाच आयुष्यात 35 वर्षात असला शब्दच कधी तोंडामध्ये नाही. काय सांगायचंय. वर तिकडे गेलो बाळाला भेटला सकाळी. बाळाला हं. दीक्षा वेळी पण म्हणलं आम्ही लय हसलो ब्लॉग बघून. लय हसायला तो ब्लॉग बघून. आवर बघा की तोंडात हसत. खुलून हसायचं जरा खुलून. पप्पा असे असे तुम्ही पप्पा पहिल्यापासून तसे आहेत. असं आहे ना. होट आवडायची. हसायचंच नाही. असंच नाही. तर आता आमचं दादा चहाचं टायमिंग. चहा पिऊ. आज आहे चॉकलेट डे. चॉकलेट दे. कॅडबरी दे. तेच चॉकलेट डे म्हणतात. होय. हा मग काय हो चॉकलेट आणताय काय मला. चॉकलेट हा लोक आज चर्चा करू. अरे बापरे पप्पांनी चॉकलेट आणले. होय आणताय बाई. दुकानात आहे ते माहिती सगळ्यांना. दुकानातच असतात हो. पण तुम्ही स्वतःहून खरेदी करून माझ्यासाठी घेऊन यायला लय मोठी गोष्ट आहे. ही लय मोठी गोष्ट आहे ना. सोन्यावरून पिवळं. हा ती घेऊन ये ना. सोन्या नाही तर पिवळा केलाय आम्ही. आणताय का चॉकलेट दे. सारा जरा करू आपण. आता कसलं डे आले ते आले. करायचं तरुणपणात नाही मिळालं. म्हातारपणात पोरं करा म्हणते तर करायचं पोरांमुळे. काय दावा त्यात. हा तर चला आता आम्ही चहा पितो. जिंदगी राहिली किती दिवसाची 4 दिवसाची. व्हॅलेंटाईन. आता काय दावा. 4 गेलं 5 राहिलं. पूर्ण ताट चाटून सॉस संपला होता. कुठे हाय की सॉस. इथं नव्हता म्हणून तिथं संपला. मग मी आतमध्ये ठेवलं होतं. आता तुला देऊ. कशी घालते म्हणजे छान घालते ना. तिखट कमी घालते ना फक्त. तिकडे छान झालं. आपल्याला तिखट आवडतं जरा. पण आता नेक्स्ट टाइम पासून कारण अजून तळते थोडे. पप्पा अजून खायचे भजे. अजून थोडे ठेवलेत मी तळायला. आणि चखना पण आमचे पप्पा ड्रिंक नाही करत. काय करायचं. नाही तर पप्पाला रोज दिला असता मी चखना बनवून. तर गाईज आम्ही गेलो होतो आता बाळाकडे पुन्हा एकदा. तुम्ही सकाळी बघितलं असेल बाळ. त्या बाळाकडे पुन्हा गेलतो. त्याचं बाळाचं नाव आहे सम्यक. तुम्ही कमेंट करून सांगा
बाळाचं नाव तुम्हाला कसं वाटलं? सम्यक नाव ठेवलं त्याच्या पप्पांनी. ते येतच नाही आपल्याला नाव म्हणतात. ते ह्या लोकांना नाव म्हणता येत नाही. मी तर त्याला सहज तो पण नाव पण त्याचं एक तर काय तर ठेवा ना. आणि ते सम्मक नाव त्यांनी कसं ठेवलंय? त्या दोघांची नाव आता त्यात काय नाव नाही तर काय संबंध आहे? अरे ते आपलं बुद्धिस्ट मध्ये येतं नाव सम्यक. हा तर आज आम्ही पाहिले महाराज म्हणजे आज काय खाल्लं ते पण सांग. तर तुम्हाला सांगतो. हा तिने आम्ही तिकडच गेलो डायरेक्ट नाही का. तर आज बनली होती कढी मस्तपैकी आणि कढी सोबत ती भजी टाकून कढी. अजून तुम्हाला मी बोललो होतो की कोण कोण कुठं कुठं आहे ते सांगा ऍड्रेसवर. दत्तनगरमध्ये आपले 2 दुकान आहेत. ते दुकानमध्ये आपण टाकतो ताक. तर त्या त्यांचा मी फोटो काढून टाकल उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉग मध्ये त्या दुकानांचा. प्रॉपर ऍड्रेस सांगल. तिथे जाऊन आपलं ताक परचेस करा तुम्ही. आणि कसं वाटतं ते का कमेंट करून सांगा. तुम्हाला आज तर नाही जमलं दाखवला. उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवतो. उद्या परवाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो मी. हा एक जण म्हणला दत्तवाडीत. हा मी आज दत्तनगरला राहतो. दत्तनगर कुठलं? जांभळवाडीची इकडचं दत्तनगर. आणि कर्वेनगर म्हणले कर्वेनगरला अजून आम्ही नाही पोहोचलो. सध्या आम्ही इथंच मार्केटिंग करतोय. एवढ्या लांब नाही गेलो अजून. कारण एवढ्या लांब जायचं पेट्रोलचं येण्याचा खर्च मग ते परवडत नाही आपल्याला. त्यामुळे आपण आता आपलं एरिया कव्हर करतोय. येऊ आपण तिकडे पण लवकरच. आज चॉकलेट डे. आज चॉकलेट घेऊन आलोय मी 4 डेअरी मिल्क चौघांना. अरे बाबा जरा प्रेमाने चॉकलेट जरा मोठं तर आणायसाठी 300-400 रुपये वाला 10 रुपयावाले चॉकलेट दिले. मी तर तुला कॅडबरी देते तर 200-300 वाले देते. ठीक आहे व्हॅलेंटाईन डे ठीक आहे. तर गाईज जशी नाव काढले की बाबा सेलिब्रिटी पप्पा पडून चालला का. पप्पाला मी धरून आणलंय. धरून बळच प्रेम बसवलं इथे बसा. नाही तर काय. लोकांना बघायला आवडतं सगळ्यांना. खास करून पप्पाची कॉमेडी आवडती. लोकांना बघायला आवडतं सगळ्यांना. कशाला उगाच पळापळी त्या करायची. दिवशी पप्पा बाथरूम मध्ये गेले ते सगळे विचारत बोलत होते. पप्पा डायरेक्ट बाथरूम. पहिलं चॉकलेट मी मम्मीला देतो. हॅपी चॉकलेट दे. थँक्यू. तर दुसरं पायाला चॉकलेट देतो. थँक्स. इकडे बघ की. हे बघा चॉकलेट. थँक्स. तू पप्पाला दे. आणि एक पप्पा देणारच नाही. मी माझं ऐका ना हे घ्या. काय बोलायचं नाही का हॅपी चॉकलेट डे बिस्लेट डे. कॅडबरी पण पटकेली घेतली. हा आणि त्याची गुलाब देतो बाथरूम मध्ये जाऊन बसला. तुझी तुला परत ही खायची वस्तू आहे. पटकेने खूप केलं जवळपासून अगदी खायची. आणि त्याची गुलाबाचा काय फायदा नव्हता म्हणून बाथरूम मध्ये जाऊन बसला. खायची गोष्ट नाही सोडायची. होय पप्पा. कॅडबरी दे बायकोला पण एखादी कॅडबरी. काय नाही आपल्या वेळेस काय नव्हतं ते. आपल्या वेळेस काय नव्हतं ते. एक रुपयाची. कशी खायला मला ते सांगा अगोदर. दुकानातून देऊन घेतली दुसरं काय मग गुलाब द्यायलाच कशाला बाथरूम मध्ये होतं. गेलो नसतं. त्यात मला म्हटलं लाडवा गुलाब म्हणून. लाडवा म्हणलं होतं शायनिंग करायला. केस पण नाहीत पप्पाला तर. करतात पोरं आपली हाऊस नाही झाली पहिली. लहानपणी? करतात आता पोरं हाऊस आमची. आणि त्यात आता कॅडबरी डेन गुलाब डेन हागडेन मुद्दे कशा काय आता हे सगळं टेस्ट आलं की. आता आम्हाला माहिती पण नव्हते कशासाठी होत ती. पप्पा आपल्याला द्यायला लागले थोडं. मम्मीला चारा जरा. तुला सारायला आवाज लागलं. चारा की. तुम्ही चारा मम्मीला चारा. आवाज चारा की. पप्पा असं नाही करायचं. चारा एवढी कॅडबरी दिली आहे मला. तुम्ही चारा पप्पाला कॅडबरी. चारा की तुम्ही. काय सवा दिली ना तुम्ही चारा की. त्यांनी गुलाब घ्यायचा नव्हता त्यांना असं वाटलं की गुलाब घेतला त्या गुलाबाचं काय करू मी. हा गुलाब घेतला तर मी इथला घेणं इथं ठेवण. कॅडबरी कशी चटकेने घेतली कशी खाल्ली चटका. ऐका ना तुम्ही चारा कॅडबरी त्यांना. चारा काय चालायचं चारा काय की. करायचं. लग्नात तर गुलाबजाम चारला असं आता चारा. पप्पा खावा. खावा खायची वस्तू आहे. म्हणून खाल्ली. काय? काय पप्पा काय म्हणले काय. ह्याला पैसे नाही गेले गुलाबाला पैसे गेले होते. मी नाही दिले. हा गुलाब म्हणलं की तर पळाला बाथरूम मध्ये त्यानं काय पोटात कळ आल्यावानी. आणि कॅडबरी मला कडाला बसून घेतली खाल्ली मटरा करून. मटर संपली पण लगेच.
बघ की 1 मिनिटात संपवली. माझी मागण काय आहे आपलं गुलाबजाम ते गुलाबजाम बदाम आहे ते द्या. बदाम ते खायची वस्तू नाही पटकेन ते घेतील बघ. आता कोणता डे आहे त्याच्यानंतर? हागडे देखा आपने लापरवाही का नतीजा। उद्या कोणता डे? प्रॉमिस डे असेल. प्रॉमिस डे. हा प्रॉमिस काय करणार एकमेकांना उद्या? अरे काहीतरी कुठली काढते सण अहो पप्पा हे प्रेम करणारे लोकांचे सण. अरे कसलं प्रॉमिस डे लग्नामध्ये प्रॉमिस देते त्या कमीला ती पाळतात का तर वाचा प्रॉमिस डे आला हो. पप्पा मम्मीने तुम्हाला लय घाणटोमणा मारलाय. लग्नात जे वचन केले होते ते वचन तुम्ही नाही निभावले. आज 40 वर्ष एवढे बाजूला रेडी म्हणून राहिले. आई ग पप्पा लय भारी बोलले तुम्ही. 40 वर्ष राहिले रडत कडत आई शपथ. माहितीये का? आता अशा प्रकारे व्लॉग आमचं एंड होतोय कारण याची- ही सुरुवात झाली की भांडण होत्यात. आमचं सांगितलं ना आमच्या दोघांचं फक्त भांडणं होत्यात फक्त भांडणं. आमच्या दोघांचं पटत नाही एका मेरेशिवाय. मम्मीची पप्पाची स्टोरी तुम्हाला सांगायची म्हणून ना 15-20 पार्ट बांधतात पाठ बनतील आणि ते 15-20 पार्ट मध्ये ना मम्मी सगळं पप्पाला काही रडगाणं. बोलू देणार नाही. रडगाणं सगळ्या मम्मीच बोलणार मम्मी पप्पा आणि काहीच बोलणार नाही. त्यात तुम्हाला मम्मी सांगणार किती अत्याचार झाले तेवढंच सांगणार मम्मी. कसं माणूस आहे तसा विषय संसारासाठी सगळ्यांना दोघांना काम करावं लागतं. ते म्हणतात ना काय 2 गाडी काय बैलगाडी बैलगाडीचे 2 चाक दोन असतात चाक नवरा आणि असतात, बायको. संसार. तर एक चाक खचलं तर दुसऱ्या चाकाने त्याला आधार द्यावा लागतो तेव्हा ती बैलगाडी चालते असं असतं. मग त्यासाठी नवरा जर खसला तर बाईने उभं राहायचं बाई जर खसली तर नवऱ्याने उभं राहायचं. तर गाई चला आता झाला. आता उद्या कुठला डे येतो बघू. मला पण नाही पाठ कोणता डे येतो. जो असेल तो आपण बघू. प्रॉमिस डे असेल तर आपण बघू कोण कोणाला काय प्रॉमिस करते आयुष्यासाठी. तू मला काय प्रॉमिस करणार आहे? बघू ते उद्या ठीक आहे. आमच्याकडे नका बाबा आम्हाला नाही प्रॉमिस द्यायचं. वचन द्यायचं एक एक. द्यायचं. आम्ही कधी भांडणार नाही. आम्ही कधी भांडणार नाही. असं कधी होऊ शकत दुसऱ्या नाही. शनीवारी- आणि पहिली गोष्ट म्हणजे माणूस काय म्हणतो नवरा बायकोची भांडण झाली पण अरे जे नवरा बायको भांडतात ना त्यांच्यातच जास्त प्रेम असतं. म्हणून काय मी रोज प्रतीक सोबत हे थोडं थोडं तुम्ही- भांडते. हे तुम्ही ना नोट करून ठेवा. एवढी क्लिप काढून ठेवा. जेव्हा केव्हा भांडवतील ना तेव्हा ही क्लिप टाकायची एवढी. तेव्हा मग मी शब्द वेगळे असेल. अनुभवच आहे हो. जे नवरा आणि जे नवरा बायको जास्त भांडतात ना त्यांच्या हृदयामध्ये जास्त एका विषयी प्रेम असतं. असं नको बोलू बाईला. असं अजिबात नको सांगू. सगळ्या संध्याकाळी मला भांडायला कारण नाही. मी तर तशी पण दिवसभर भांडते. तेच म्हणलं ना मी. अरे मी कारण नाही. आशाची पोरगी आहे. शिकवलंय मला माझ्या हे मम्मीने इथं मस्त भांडायचं. सगळी मिक्सी सांडली इथं. अरे सकाळी पण सांडलेली मगाशी. कोण टाकते मी नाही टाकत. हो कसली मिसरी बाई. आता हेच करायचं का मी दिवसभर? अरे बाई आता मी हेच करायचं चाललोय का पायाला सांग? आता गाडीचा एक राऊंड मारायचा आहे. जर 2-3 दिवस चालून देत 2-3 दिवस चालल्यानंतर तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू. आणि प्रतीक मला नवीन गाडी घेणार आहे. आणि सुरतला दाखवू शकत नाही आम्ही कारण मॅडम नवीनच गाडी शिकते. नाही तर आमची गाडी डायरेक्ट जायची. डायरेक्ट आमची ब्लॉग मध्ये दिलायची. शिकवल्यावर असते की चला चला बाय बाय गाईज. भेटू तू त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.